महाराष्ट्रातील महायुती सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय घोषणा करण्यात आल्या। शेतकऱ्यांची सर्वात मोठी अपेक्षा होती कर्जमाफी, परंतु कर्जमाफीला सरकारनं पद्धतशीररित्या बगल दिलेली आहे आणि कर्जमाफीऐवजी एक चॉकलेट पुढे फेकलेलं आहे। ते चॉकलेट कोणतं आहे आणि त्यांना असं वाटतं की या चॉकलेटवर शेतकरी खुश होतील आणि आपलं साधून जाईल, परंतु तसं होणार नाही। त्यांना कर्जमाफी करावीच लागणार आहे आणि ती आता कर्जमाफी कधी करणार आहेत आणि एकंदर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर करात पाटील। सर्वप्रथम अजित पवारांनी शेतीबद्दल बोलत असताना आम्ही नैसर्गिक आपत्तीपोटी झालेल्या नुकसानीकरता जुलै 2022 पासून 15,245 कोटी रुपये 76 लाख रुपयाची मदत करण्यात आली हे त्यांनी सांगितलं। त्यानंतर डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसाचे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,253 कोटी रुपये मदत दिली हे त्यांनी सांगितलं। त्यानंतर नुकसानीची हेक्टरी मर्यादा आम्ही वाढवली। नुकसानीची पहिली हेक्टर मर्यादा 2 हेक्टर पर्यंत होती, त्यांनी ती 2 हेक्टरहून 3 हेक्टरवर करण्यात आली या महायुती सरकारनं। तर याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा मोठा वाटा आहे, तर त्यासाठी त्यांचं मी अभिनंदन करतो। त्यानंतरचा आहे खरीप हंगाम 2023 मध्ये 40 तालुक्यात दुष्काळ तर 1021 मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली। सवलती दिल्या, ह्या सवलती दिल्या इतका भंपकपणा या काय सवलती दिल्या तुम्ही? त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता शेतसारा माफ करण्यात येईल, वीज बिल माफ करण्यात येईल, त्याच्या पोरांना शाळेत सवलती देण्यात येईल। अरे काय बोलताय, याच्यातली एक पण मान्य झाली नाही, एकीचाही शेतकऱ्यांना फायदा झाला नाही। म्हणजे तुम्ही अशा घोषणा काढता की ज्या तुम्हाला प्रेसमध्ये बोलता येईल, लोकांना गाजावाजा करून सांगता येईल की आम्ही काय काय दिलं, परंतु प्रत्यक्षात मात्र त्याचा शेतकऱ्याला काही फायदा होणार नाही। अशा पद्धतीचे तुमच्या भंपक योजना किंवा तुमचं ते 40 दुष्काळग्रस्त 1021 दुष्काळ सदृश हे फक्त शेतकऱ्यांच्या मनाचं समाधान आणि लोकप्रतिनिधींनी तुमच्याकडे मांडलं म्हणून त्यांच्या मनाचं समाधान तुम्ही केलेलं आहे। दुसरं याच्यामध्ये काहीच नाही, हे तुमचं थोटांड आहे, हे तुम्ही बंद करावं। त्यानंतरचा आहे नमो शेतकरी महासन्मान निधी। ज्या पद्धतीनं केंद्र सरकार वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतं, त्याच शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार वर्षाला 6,000 रुपये देत आहे। ती एक चांगली योजना आहे की त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात। त्यानंतरचा आहे 1 रुपयात पीक विमा। आता हा इतका मोठा स्कॅम आहे। आता तुम्ही एक विचार करा, 1 रुपयात पीक विमा म्हटल्यानंतर अल्पभूधारक शेतकऱ्याला 2,000 रुपयाचा विमा फाडावा लागतो, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं किती शेतकरी आहेत आणि किती हजारो कोटी रुपये याच्यावर त्या ठिकाणी खर्च होतोय। मागच्या वर्षी जेव्हा यांनी सुरू केली त्यावेळेस विरोधक टीका करायचे की आता विमा भरायचंही काम नाही आणि विमा मिळायचंही काम नाही, आणि अगदी तशाच पद्धतीनं या आपण 2023-24 मध्ये बघितलेलं आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपन्यांनी पानं पुसलेली आहेत आणि त्यांचे पद्धतशीररित्या हप्ते कोणाकोणाला जातात याचं पद्धतशीर ऑडिट झालं पाहिजे। कारण की एकीकडे शेतकरी हा टॅक्स भरतोय, सर्वसामान्य टॅक्स भरतोय, त्याच्या टॅक्स मधून सरकार 1 रुपयात पीक विमा योजना आणतंय, परंतु त्या 1 रुपयात पीक विमा योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कंपनीला दिल्या जातात, परंतु त्या बदल्यात शेतकऱ्याला काय मिळतंय हा मोठा एक अभ्यासाचा विषय झालेला आहे। त्यामुळे याचं सुद्धा ऑडिट होणं गरजेचं आहे। त्यामुळं हे खूप मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये खूप खूप वाईटरित्या शेतकऱ्यांना फसवलं जातंय। त्यानंतरचं आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे नियमित परतफेड करणारे 14,35,000 शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर रक्कम 5,190 कोटी रुपये अदा करण्यात आली। उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल। आता ही जी उद्धव ठाकरे सरकारनं कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये रेग्युलर भरणाऱ्यांसाठी जे काय प्रोत्साहनपर अनुदान होतं 50,000 रुपये, तर त्यातील काही शेतकऱ्यांना मिळालेलं आहे, काहींना मिळालेलंच नाही। ते बिचारे कमेंट्स करून मागोमागू बेजार आहेत, परंतु त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही। आणि आता मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की यांनी कर्जमाफी ऐवजी एक चॉकलेट तुम्हाला दिलेलं आहे, ते चॉकलेट मला तुम्हाला सांगायचंय। त्याच्यामध्ये काय म्हणतात, सोयाबीन कापूस उत्पादकांचा राज्याच्या उत्पन्नात मोठा वाटा आहे, ठीक आहे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे जे काय भाव पडलेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हानी सहन करावी लागली। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी 5,000 रुपये देण्याची घोषणा आम्ही करत आहोत। आता हा निर्णय तुम्हाला सांगतो, आधी यांचा कृषी मंत्री धनंजय मुंडे हे काय म्हटले की निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये जशी घोषणा करायला चालत नाहीत, मतदारांना प्रलोभन द्यायला चालत नाहीत आचारसंहिता असताना। त्यावेळेस यांनी सांगितलं की 12 जूनला तुमच्या खात्यात भावांतर योजनेचे पैसे जमा होतील। आज किती जून आहे? 29 जून आहे, अजून आले पैसे नाही आले। आता त्यांनी याच्यामध्ये काय केलं, तेव्हा ते चर्चा करत होते की आम्ही क्विंटलला अनुदान देणार, आता त्यांनी क्विंटल काढून टाकला, आता त्यांनी 2 हेक्टर ठेवलं।
आधी बोलताना काय म्हणतात की 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टरवर नुकसानीची दिली, मग त्याच ठिकाणी अशा पद्धतीचं अनुदान देताना ती 2 हेक्टरची 3 हेक्टर तुम्हाला का सुचली नाही? मग त्या ठिकाणी तुम्ही 5,000 रुपये हेक्टर देताय, 10,000 रुपये एका शेतकऱ्याला तुम्ही देताय 5 एकराच्या, बाकीचं काय? दुसरीकडे तुम्ही कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रति क्विंटल पर्यंत प्रमाण अनुदान देताय, मग सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी अनुदान का देताय? असा भेदभाव तुम्ही का करता? आणि या भेदभावाचे परिणाम तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये 100% बघायला मिळतील. आणि हेच ते चॉकलेट आहे. हेक्टरी अनुदान द्यायचं, धान उत्पादकांना द्यायचं, कांदा उत्पादकांना द्यायचं, सोयाबीन कापसावाल्यांना द्यायचं आणि याच्यावरच पुढचं मारून द्यायचं, कर्जमाफी करायची नाही. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मनोमनी सरकारनं कर्जमाफी करावी, अन्यथा सरकारमधून बाहेर पडावं, हेच धोरण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यानंतरचं आहे कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान दिलं. खरीप 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे 1,350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर आता ह्याच्या सगळ्या घोषणा करता येत नाही. डबल काय, गाव तिथे गोदाम हा आम्ही योजना सुरू करतोय. अहो गाव तिथे तुम्ही मागच्या अर्थसंकल्पात यातल्या बऱ्याच तुमच्या घोषणा रिपीट झालेल्या आहेत. मग एकदा अर्थसंकल्पात केलेली घोषणा तुम्ही परत त्याच अर्थसंकल्पात मांडताय, परंतु प्रत्यक्षात तिचं काय होतंय? काहीच होत नाही. तुम्ही आता हे सोयाबीनला हेक्टर अनुदान देण्याचं घोषित केलं, तारीख नाही, अनुदान देंगे तारीख नाही बताएंगे. कधी देणार तारीख? कधी सांगणार की या तारखेला जमा होणार? म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला निवळ पानं पुसताय, त्याला खेळवत ठेवताय, त्याला मानसिक त्रास तुम्ही या माध्यमातून देत आहात. त्यानंतरचं काय आहे, गाव तिथं गोदाम. अहो जुमला हा खूप मोठा जुमला हा, गाव कमी आहे. गाव तिथं गोदाम ही योजना सरकारनं जर अंमलात आणली तर मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, मी या सरकारची कायम बाजू मांडेल. परंतु हे काय करतात, फक्त निवडणुकीच्या तोंडावर किंवा अर्थसंकल्पामध्ये किती आपला अर्थसंकल्प फुगवता येईल, किती आपल्याला त्यांना आपण काय काय दिलं सांगता येईल, अशा पद्धतीचा एक प्रयत्न या सरकारचा नेहमी असतो. त्यानंतरचा आहे ते पाशा पटेल. तो माणूस सोयाबीन कापूस उत्पादकांचा नेता होता तो आता बांबूचा नेता झालाय. आता बांबूचा नेता झाल्यानंतर ते काय म्हणतायत, जिथं जाईल तिथं बांबूचा प्रचार. ते केबीसी मध्ये गेले, बांबूचा प्रचार. ते मुख्यमंत्र्यांकडे गेले, बांबूचा प्रचार. बांबूचं फर्निचर असं, बांबूचा ब्रश असा. अहो अर्थकारण काय त्याच्या मागं? कोण घेणार इतक्या महागड्यानं तुमच्याकडनं? सगळ्यांनीच पिकवलं तर कोण घेणार आहे? हे तुम्हाला कळतंय का? आणि इतकं जर तुम्हाला वाटतं, इतकं जर तुम्ही कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे, इतकं जर तुम्हाला मुख्यमंत्री सरकार तुमचं ऐकतंय, तर मग का त्याला हमी भावात घेत नाही? द्या त्याला हमी भाव, द्या त्याला संरक्षण. आम्ही हजारो हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करतो. अहो शेतकरी येडा वाटला का तुम्हाला? इतक्या हजारो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन घ्यायला? त्याला जर परवडत त्यानं बांबू घेतला नसता का? मग एकीकडे तुम्ही आता बांबूला 175 रुपये प्रति रोप अनुदान देताय. हे 175 रुपये प्रति रोप अनुदान देणं म्हणजे काय माहितीये का? हा सुद्धा एक मोठा त्या ठिकाणी घोटाळा आहे. कोण काढतं हे अनुदान? कोणाच्या वाट्याला जातं हे 175 रुपये रोपानं अनुदान? हे न समजणे की आपली महाराष्ट्राची जनता दूधखुळी नाहीये. पाशा पटेल साहेब, स्वतःला पद मिळालं म्हणजे बाकीच्यांना मिळालं अशातला भाग होत नाही. त्यानंतरचं आहे सौर ऊर्जाचं ऊर्जाकरण करणार. परंतु हे आम्ही खूप दिवसापासून ऐकतो, कधी करणार, कधी सुरुवात करणार? त्यानंतरचं आहे विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा 3,71,277 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाद्वारे गोसी खुर्द प्रकल्पातून 62.57 TMC इतकं पाणी वळवण्याचं नियोजन आहे. हे नियोजन मी खूप वर्षापासून ऐकतो आहे. फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, आपल्या कार्यकाळामध्ये आपण या विदर्भाच्या कोरडवाहू शेतीला पाण्याखाली आणण्यासाठी हा प्रकल्प युद्ध पातळीवर त्या ठिकाणी प्रयत्न करावा. नुसतंच प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये त्याची आम्ही करतोय असं मांडू नये. त्यानंतर मागेल त्याला सौर पंप आम्ही देतोय. कधी योजना सुरू करणार, कधी फॉर्म भरायचे, कधी शेतकऱ्यांना मिळणार तुमचं सरकार गेल्यावर? त्यानंतर आता अशा पद्धतीचा अर्थसंकल्प कालचा मांडण्यात आलेला आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. माझं म्हणणं आहे की 46,000 कोटी रुपये त्या ठिकाणी तुम्ही महिलांना दर महिना 1,500 रुपये देण्यासाठी खर्च करताय. परंतु त्याच शेतकरी महिलांचं कुंकू वाचावं म्हणून कर्जमाफी तुम्हाला करता आली नाही. याचा मी तुमचा निषेध करतो. आणि तुम्ही जे काय अनुदानाचं चॉकलेट फेकून मारलेलं आहे ते शेतकरी त्याला कधीही बळी पडणार नाही. शेतकऱ्यांना हवी आहे कर्जमाफी, त्यासाठी रस्त्यावर उतरायचं काम पडलं, हा विषय लावून धरायचं काम पडलं तरी तो आम्ही लावू. आणि तरी सुद्धा तुम्ही कर्जमाफी नाही केली तर तुम्हाला सत्तेवरनं खाली खेचू. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा. शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.